पहिला मुद्दा तर जेव्हा सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली तेव्हा कोणाचं नाव आम्ही घेतलंच नव्हतं. ना मंत्री महोदयांनी घेतलं, ना आमदारांनी घेतलं, ना खासदारांनी घेतलं, म्हणजे माझी खासदारांनी घेतली किंवा कोणीच घेतलेलं नाही. मग जर कोणाचं नावच घेतलं नव्हतं तर मग खुलासा द्यायला कोण आलं? आम्ही तर कधी म्हटलो नाही. जे म्हटले माझा संबंध नाही, आम्ही कधी म्हटलं तुमचा संबंध आहे? आम्ही तर एवढंच म्हणतो की सीबीआयची चौकशी व्हावी. याचाच अर्थ की जे एवढ्या दिवसापासून त्याच्यावर बोलत नव्हते त्यांना सीबीआय इन्क्वायरीचं नाव आल्यानंतर पत्रकार परिषद घ्यावी लागते. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पुढे आता हे स्पष्ट झालेलं आहे की या सगळ्यांमागचं सूत्रधार कोण, आणि तो सूत्रधार सीबीआयच्या तपासामध्ये चौकशीमध्ये पण येईल. फोटो, कॉल ट्रॅकिंग, व्हॉट्सअप मेसेजेस हे सगळे पुरावे सीबीआयकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत आणि पुढच्या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये एक मोठी कारवाई सीबीआयच्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका, फार मोठे मोठे मासे आता आतमध्ये जाणार आहेत. खाली हे अहिल्यानगर शहर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची रचना जर पाहिली तर हा पहिलवानांचा जिल्हा आहे, पहिलवानांचं शहर आहे. एक पहिलवानाची संस्कृती या शहरामध्ये आहे. अखाडा असेल किंवा एक वेगळे वेगळे महाराष्ट्र केसरीचे प्रणेते या जिल्ह्यामधून झालेले आहेत. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की स्टार प्रचारक म्हणून एक असा व्यक्ती जो या नव्या पिढीला एक दिशादर्शक ठरेल असा एक पहिलवान ज्यांनी भारताचं नाव विश्वामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही कलीला या ठिकाणी आणलं आणि प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. सिस्पे घोटाळ्याचा वापर राजकीय न करता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्या सर्वसामान्य लोकांची दुःखाची जाणीव असेल, सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी फाशी घेण्याची वेळ आली, अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना पैसे वसूल करून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे होता. ज्यावेळेस सिस्पे सारखा घोटाळा झाला त्यावेळेस मी प्रथमतः आमचे नेते आदरणीय पवार साहेबांना भेटलो. पवार साहेबांना भेटून त्यांना एक पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं आणि माझ्या पत्राचा रेफरन्स धरून पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र दिले की सिस्पे घोटाळा ज्यांनी केला ते आरोपी अटक झाले पाहिजे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचे पैसे वसूल झाले पाहिजे. या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे. यांना फक्त निलेश लंके त्या सिस्पेच्या घोटाळ्यामध्ये इन्फिनिटी नावाची एक बँक होती, त्या बँकेच्या उद्घाटनाला गेला. त्या बँकेच्या उद्घाटनाला आदरणीय अण्णासाहेब हजारे यांचं नाव होतं, पोपटराव पवारांचं नाव होतं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांचे नाव होते, पोलीस अधिकाऱ्यांचे नाव होते. याचा अर्थ मी त्या ठिकाणी गेलो, याचा अर्थ आम्ही त्यात इन्व्हॉल्व आहे का? जर त्यामध्ये माझा सहभाग असता तर मी एखाद्याला सांगितलं असतं की तू पैसे टाक, या ठिकाणी हे कर, असा कुठलाही माझा संबंध नाही. फक्त